तब्बल 48 वर्षांनी साजरा झालेला पुण्यातील पेडणेकर कुटुंबाचा देवीचा गोंधळ. किती वर्षांनी होतोय? 1973 मध्ये हा गोंधळ झाला होता. 1973. 48 वर्षांनी हा गोंधळ आढळतो. नवशिक गोंधळ अशी या गोंधळाची ख्याती. गोंधळामध्ये ललिता पंचमीमध्ये नवसाने मुले झाली आहेत. नवसाने. तरी किती वर्षांपासून साजरा होतोय हा गोंधळ? ही गोंधळाची पद्धत जवळजवळ 200-250 वर्षांची. आणि म्हणजे त्रैवार्षिक गोंधळ गेली 48 वर्ष बंद का होता? जो त्रैवार्षिक गोंधळ होता तो बरेच वर्ष बंद का होता? म्हणजे असं बंद होता म्हणजे काय? गोंधळाची मांडणी कशी केली जाते? 9 घरं असतात, 7 घरं असतात. आम्ही राशी मानतो ना, 7 राशीचे असतात. 9 घरं, 9 राशी. तर आता जातात ते देवीचं जोगवा मागू, म्हणजे प्रत्येक घरात जोगवा मागू जायचा. तिकडून प्रत्येक घरात म्हणजे जे देतील ते त्यांच्याकडे जाऊन
जोगवा घेऊन यायचा आणि मग तो जोगवा परत जी देवी आहे त्याच्यासमोर ठेवायचा. तर असा जोगवा मागणार. तर बघूया पुढे काय होतं ते. ह्या ज्या मंदिर आहे ना त्या पोंडा बाजारपेठेतील राधाकृष्ण मंदिर आहे आणि तिथे आता ही जोगवाची जो ताट आहे तो ताट ठेवून आशीर्वाद आणि गाराणा घेऊसाठी हे इले आहेत म्हणजे सध्या. त्यानंतर मग परत जोगा मागोक सुरू करते.
आता ते पाणी मारा तिथं आणि जर फडक्यात मारून घ्या तिथं मांडायचं ना बाहेर. तर म्हणजे हा स्वतः पेडणेकर कुटुंबियांचा देवघर आणि आता तो जोगू आणि अनलानी तो इथे खाली ठेवलेलो या देवघरात. आणि आता पुढे गोंधळ होतलो आता म्हणजे तो बाहेर मांडलो जातलो त्याची पण आपण माहिती घेतलेली आहे. मग तसं तुमका मी त्या दाखवीन. मांडीचे घर 9 घर असतात, 7 घर असतात. आम्ही राशी मानतो ना, 7 राशीचे असतात, 9 राशीचे असतात, 11 राशीचे असतात. 9 राशी अशी घरं असतात काय. आणि जे आता खोबरी म्हणा त्या नारळ ओठी म्हणायची आईची ती ओठी कुठले खारीक बदाम अक्रोड फळं काय हे आईच्या मांडालाच भूतीनं म्हणजे मांड तुमचा हा वर्गच दिसावा. आणि मेन कळस जो असतोय ना तो मेन म्हणाचा आईचा घट आपण बसवतो हा जो मेन आता तो खरा म्हणजे आईचा घट म्हणायचा तो. आणि ज्यावेळी आम्ही ही गोंधळाला उभा राहतो आणि ज्यावेळी आम्ही देव बोलवतो त्यावेळी आई तुळजापूर गाव सोडून आई डायरेक्ट काय करते त्या मांडावर विराजमान राहत्या. तर त्यावेळेस तुम्हीच लागता. हा तुमच्या समाजाचे लोक लागतात त्यावेळी. आणि ही गोंधळी समाजाचीच गोंधळ हा गोंधळी समाजालाच घालायला परवानगी आहे, इतर कोणालाही परवानगी नाही. संबळ वाजवायचाही परवानगी नाही, तुमतून वाजवायची परवानगी नाही, टाळ वाजवायची परवानगी नाही. हां हां. तुम्ही तिकडून इकडे येतात सगळे. होय. आणि कोल्हापूर कारण की आमचे ते डुई गेलेले आहे म्हणजे पिढी ह्या गोंधळ कामामध्ये गेलेले आहे. तुम्ही आता किती वर्ष आहात तरी? आता मला हे या कोकण फाट्यात मला 25-30 वर्ष झाली. मी जुन्या गोंधळावर कार्यक्रम केलेला आहे. शिव गोंधळी, रामभाऊ गोंधळी, महादेव गोंधळी यांच्यावर मी हा कार्यक्रम केलेला आहे कोकण फाट्यामध्ये. म्हणजे जुने गोंधळी इथले गोंड्याचे ते तुम्हाला माहीत नसेल कदाचित. तेव्हा नाव ऐकून तुम्हाला माहिती हो दाडो कापडो ना ये ना इकडे जरा मागे सरका
काका 1 मिनिट थोडं आकडे व्हा. कॅमेरा कसे आहे पुढची 40 वर्षांनी बघतले हो प्रत्येक जण बघतले. असं आहे काय हेमंत इथे लवकरच
तर जागा बघा एवढीच असल्यामुळे ना गर्दी पण जास्त होती, त्याच्यामुळे प्रॉपर तुमका शूट मला घेऊ भेटला नाही. पण जागा पण कमी होती आणि राहू खूपच जागाच नाही बघा. मी खय उभं होतं, आता खयला इथं बघा. तरी पण जसं काय व्हिडिओ हा तसं मी घ्यायचा प्रयत्न केला आहे. तरी व्हिडिओ पूर्ण बघा आणि वाटला तर आपला HP वर्ल्ड चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तरी तब्बल 1.5 तासानंतर मी हा जो मांडा देवीचं मांडलेलं त्या मांडाच्या जवळ येईल आहे बरोबर. नाहीतर लय पाठी होते, मी बाहेर होते अक्षरशः. एवढी गर्दी होती. गेले 1.5 तास, 1.5-2 तास तरी कदाचित. तर म्हणजे अशा प्रकारे देवीचं मांड बांधलो होता. आणि आता ही बायका ती ओटी भरतात, काय बायका फक्त पुजून घेतात. मी पहिल्यांदाच असं गोंधळ बघतोय प्रॉपर, कारण म्हणजे बघितलेलं आंबेडचं आणि गोंधळ, पण एवढं डिटेलमध्ये कधी नाही बघू होते. पहिल्यांदाच बघतोय, त्याच्यामुळे माका काय रेकॉर्ड करू का काय नको तर एवढा समजला नाही, त्याबद्दल माफी. आता आपण जे काका पेडणेकर काका आणि त्यांचे काकू म्हणजे त्या घरातलेच एक व्यक्ती कुटुंबातील, त्यांच्याकडून माहिती घेऊया आपण. तर काका हा गोंधळ आता किती वर्षांनी होतोय? 1973 मध्ये हा गोंधळ झाला होता. 1973. 48 वर्षांनी हा गोंधळ होता. तरी म्हणजे याच्या आधी कसं व्हायचं? म्हणजे याच्या आधी कायम आमच्याकडे मोठ्या प्रमाणात वार्षिक की त्रैवार्षिक कसं? 3 वर्षांनी गोंधळ व्हायचा. 3 वर्ष. ही देवी आमची नवशिक देवी आहे. हां. अनेक लोकांना ह्या गोंधळामध्ये ललिता पंचमीमध्ये नवसाने मुले झाली आहेत. नवसाने म्हणजे तरी तुमच्या म्हणजे पिढीने कधीपासून कोणत्या पिढीपासून सुरू आहे म्हणजे गोंधळाची पद्धत? ही गोंधळाची पद्धत जवळजवळ 200-250 वर्षापूर्वीची आहे. आणि म्हणजे सगळ्या पेडणेकर पूर्ण म्हणजे जे कुटुंब आहे आम्ही आमचे आजोबा 5, हां, त्यांना 3 बहिणी, हां, 2 बहिणी पुण्यामध्ये दिल्या, एक बहीण कोल्हापूरला दिली. हां. आणि 5 भावांमुळे मिळून अधिक घोणसरली पेडणेकर मिळून हा गोंधळ आहे. म्हणजे ही देवी आमची सर्वांची मिळून आहे, घोणसरी आणि फोंडा. तुमचा जो त्रैवार्षिक गोंधळ होता तो बरेच म्हणजे बंद का होता? म्हणजे असं बंद होता म्हणजे काय थोड्याशा किरकोळ ह्याच्यामुळे तो बंद होता. म्हणजे आज आता परत फॅमिली एकत्र येऊन हा गोंधळ मी सर्वांना एकत्र करून हा गोंधळ जास्तीत जास्त कसा प्रभावी होईल याचं नियोजन 2 महिने माझ्याकडे चालून मी चालू केलं असतो. आज ते पूर्ण प्रत्यक्षात आले आहे आणि अलोट गर्दी ह्या गोंधळाला जमली असून. हो. म्हणजे हा आता या गोंधळ आहे, या गोंधळाला तुम्ही अशी काय आम्हाला वेगळी माहिती देऊ शकता? मी आता माझं वय 58 वर्ष असून मी हा गोंधळाचा वर्ष कमीत कमी माझे भाऊबंद आणि आम्ही म्हणजे माझे गजानन, राजेश पेडणेकर, आशिष पेडणेकर, मनोज पेडणेकर यांनी हा गोंधळ 2 महिन्यापूर्वी आम्ही हा गोंधळ काढण्याचा ठरवला आणि त्यांनी सर्वांनी मला साथ देऊ म्हणजे घोणसरचे पेडणेकर यांनी मला साथ दिली. हा गोंधळ मी आज संपन्न करत आहे. पण गोंधळ घालण्यापूर्वी अनेक अडचणी किंवा अनेक हे आल्या येत होते, पण तरी पण आम्ही जास्तीत जास्त हा गोंधळ कसा प्रभावित होईल आणि जास्तीत जास्त लोक येऊन आपल्याकडे गोंधळाला देवीचं दर्शन घेतील असं माझं नियोजन केलं. ते नियोजन मी हॅलो हॅलो हॅलो
आता गोंधळाच्या खरं तर जागराला सुरुवात झाली आहे आणि यानंतर आता गाणी आणि जी कथा आहे ती होईल. तर आपण एवढा वेळ काय थांबणार नाही आणि आपल्याकडे स्टोरेज पण नाही आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर धन्यवाद पेडणेकर कुटुंबीय की तुम्ही मला हा गोंधळाचा व्हिडिओ करण्याची संधी दिलीत. धन्यवाद.